अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील सुरुवातीचे 3 अध्याय पठण करूया. हे जे 3 अध्याय आहे ते तुम्ही घरामध्ये दररोज ऐकले तर घरामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ही स्वामींची सेवा मनापासून केली तर सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती तत्वातीत गगन सदृश्य तत्वमस्य दिलक्षम्य एक नित्य विमल मंचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय 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 श्री जगरक्षका. जय जयाजी भक्त पालका. जय जय कलिमल नाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका अविनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना. रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय. विशाळ भाळ अकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्यवंदन. दंतपंक्ती कुंदकळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष. वस्तलाछनांचे भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती. मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती. करकमलाची आकृती. रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर. सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र. 4 हस्ती आयुधे. कासे कसिला पीतांबर. विद्युल ते समतेज अपार. कर्दळी स्तंभाभिपरी सुंदर उभयजंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमलाकरे चुरित. संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला. ज्याते वर्णितात कल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमून शकले महिमा अंबर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमर. एकदंत परशधर. अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्याचा सागर. 64 कलाचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार. भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाना. करीती ज्याच्या नाम स्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना. रक्त ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन. करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता. मूढ मंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता.
ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्यादिकाचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची कृपे करून सच्छिया लाभे दिव्यज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ, सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करुणी वाढविले, रक्षियेले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्म विष्णू महेश्वर, तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित, विदुल ते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नासिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगीच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने, जगत्पतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अग्निकुमार. अक्कलकोटील साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीनते ते जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तुझी एक स्वामीनाथा. माझी ठायी वार्ता, मीपणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधू वृद, ज्यासी नाही भेदाभेद. जे सात्व सुखी आनंद, मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून. ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त.
ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न हे शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तिएकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच द्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीउनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बदाजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो ह्या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी ब्रह्मर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीतसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा. श्री शंकरार्पण नमस्तु. श्रीपाद श्रीवल्लभ नमस्तु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय संपूर्ण. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे. दुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला ते पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचा पामोदयाचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसविनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती पूर्णा तरी वर्णिली. केले गोदा
वरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो. येऊनिया मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोने सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासुनी. ऐकोनिया ऐशी वाणी उभयंता संतोषली मनी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती, क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, व्रतीने केवळ जे शंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखून स्वामीसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणूनी लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही अतिवर्य, कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड, भवभयांचे अरिष्ट तेने चुके म्हणे विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोड हा. इते श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्यायस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताद्या कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत, अप्पाटोळ झाले भक्त, तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम. सवेगेहुनी स्वामीसी स्वामी चरित्र हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम. सवेगेहुनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहापती, स्वामींसी जाणूनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्वपुण्य गोते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरीवरी
बैसून तपश्चर्या करीताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी, एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये, परिजयाचे चरण, दुर्लभ सद्बुद्धी वाचून, केली असी नाना साधन, भाववीन सर्व व्यर्थ, योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परी भक्ती सव पाही, स्वामी आले सदनाते, तयाचे देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंदी झाला बहुसाळा, तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजा पदाधिकारी, मोलाजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले, तैपासुनी जगात, तया नगरांचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले, चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपुले व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराज येती, बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात, यती विख्यात पातले, राहाती चोळप्पाचे घरी, दर्शन जाती नर नारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रोतू पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरोन, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. इथे श्री स्वामी चरित्रामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.